जय महाराष्ट्रमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती संजय राऊत सरांशी. मुख्यतः शिवसेनेची येत्या काळातली भूमिका कशा स्वरूपाची असेल, सार्क बैठक, पाकिस्तानला गृहमंत्र्यांचं जाणं आणि त्याचबरोबर राज ठाकरेंबरोबर शिवसेनेची युती कितपत शक्य आहे, हेच प्रश्न आपण त्यांना विचारतोय. सर, ज्या पद्धतीने आपण काश्मीरबद्दलची चर्चा करतोय, देशाचे गृहमंत्री सार्कच्या बैठकीसाठी म्हणून पाकिस्तानला जाणार आहेत लवकरच. शिवसेनेची मुख्यतः या संदर्भातली काय भूमिका आहे? इतर राजकीय पक्ष नाही आहेत का देशामध्ये ज्यांच्या मनात राष्ट्रवाद आणि पाकिस्तानविषयी भावना नाही आहेत का? प्रत्येक वेळेला देशामध्ये काही झालं अशा प्रकारचं की शिवसेनेची भूमिका काय विचारलं तर आम्हाला विचारायलाच पाहिजे, आमच्याकडे यायलाच पाहिजे. पण इतरसुद्धा देशात राजकीय पक्ष आहे. अगदी प्रखर राष्ट्रवादी म्हणाल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, भारतीय जनता पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी शब्द आहे ना. अगदी त्यांना विचारा की हा प्रश्न, मग आमच्याकडे या. नाही, तुम्ही एनडीएचे पार्टनर आहात, गेली 25 वर्ष तुम्ही भाजप बरोबर आहात. एनडीएचे पार्टनर असो अगर नसो, पण या देशामध्ये काँग्रेसला सुद्धा या प्रकारची भूमिका असायला पाहिजे, कम्युनिस्टांना असायला पाहिजे. जर ते कोणी MIM सारखी लोक असतील त्यांना सुद्धा राष्ट्रवादावरती डबल स्टँडर्ड भूमिका घेता येणार नाही, विशेषतः पाकिस्तानच्या बाबतीमध्ये. आम्ही घेतो, आमच्यात हिंमत आहे, उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांमध्ये होती, आम्ही घेतो ना, आम्ही घाबरत नाही. पण इतर पक्ष शेपट्या का घालतात आणि लेंड्या का टाकतात याचा विचार तुम्ही करा, त्यांनाही प्रश्न विचारा. पाकिस्तानात जायची गरज आहे का? आणि पाकिस्तानातून एक कलाकार वगैरे जे आहेत ना, सगळे क्रिकेटपटू अमुक तमुक, इथे त्यांच्यासाठी पायघड्या घालण्याची गरज आहे का? हाफिज सईद तिथे सांगतोय ना हिंदुस्थानात जाऊ नका म्हणून, आपण का पायघड्या घालतो आहे? आणि कसले संबंध आपण त्यांची प्रस्थापित करतो आहे? जो पाकिस्तान जन्मापासून हिंदुस्थानचे तुकडे पाडण्याचा विचार करतो आहे, हिंदुस्थानचं संपूर्ण इस्लामीकरण करून इथे अराजक माजवायचा प्रयत्न करतो आहे, त्याला खरं म्हणजे जगाच्या नकाशावरून नष्ट केलं पाहिजे. अशा पाकिस्तानशी चर्चेचं गुराळ घालणं म्हणजे या देशातल्या 125 कोटी जनतेचा अपमान आहे, सैनिकांचा अपमान आहे, शहीदांचा अपमान आहे. सर, मधल्या काळामध्ये राष्ट्रीय विषय झाला, आंतरराष्ट्रीय विषय झाला, आता पुन्हा शिवसेनेत येऊयात. शिवसेनेच्या घरातला मुद्दा घेऊयात. आमदारांमध्ये नाराजी होती, आमची कामं होत नाही, शिवसेनेचे मंत्रीही आमची कामं करत नाही, अशा स्वरूपाची नाराजी. म्हणजे पहिल्यांदा असं जाणवलं की शिवसेनेच्या आमदारांकडून शिवसेनेच्याच नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त होती. एक लक्षात घ्या, ही आमदार जी नाराजी असं ही काही कोणी जाऊन मीडियासमोर व्यक्त केलेली नाही आहे की आम्ही नाराज आहोत म्हणून. आमदारांची कामं व्हायला पाहिजेत. मग आमदार सत्तेतला असो किंवा विरोधी पक्षातला असो, जरी कोणी अपक्ष म्हणून आमदार निवडून आला असेल तर या लोकशाही प्रक्रियेमध्ये त्याच्या मतदारसंघाची योग्य कामं व्हायला पाहिजेत. तो आपला विरोधक आहे किंवा भविष्यात तो आपल्याला त्रासदायक ठरू शकतो म्हणून त्याची कोंडी करायची असं कुठल्याही मुख्यमंत्र्याने, भले तो शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल, त्यांनी हे करू नये. हा आपल्या लोकशाही पद्धतीचा आणि संसदीय पद्धतीचा अपमान ठरतो. त्याच्यामुळे भविष्याचा राजकीय विचार करून आमदारांची कोंडी कोणी करत असेल तर मला असं वाटतं ते आपल्या संपूर्ण सिस्टीमला भगदाडं पाडत आहेत. सर, मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्ही बोललात. मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षाच्या आमदारांना समान वागणूक दिली पाहिजे, त्यांची कामं केली पाहिजे, लोकशाहीला धरून हाच योग्य मुद्दा आहे. मात्र तुमच्या सर्व संपादकीयांमधून जर बघितलं, शिवसेनेच्या भूमिकेतून बघितलं तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना गोंजारायचं, अंजारायचं आणि भाजपला ठोकायचं, शहांना ठोकायचं, मोदींना ठोकायचं, ही कोणती भूमिका शिवसेनेची? मला एक तरी संपादकीय असं दाखवा की ज्यात अमित शहाना तुम्ही म्हणताय त्या भाषेत ठोकलाय, किंवा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांना आम्ही तुमच्या भाषेत ठोकलाय. नाही. या देशाच्या संदर्भातले जर काही विषय व्यक्त करावेसे वाटले तर शिवसेनेच्यासाठी सामना हे मोठं माध्यम आहे, हत्यार आहे, जे देशभरात जातं, एकमेव वृत्तपत्र आहे. पाकिस्तानच्या संदर्भात आमची भूमिका आहे. जर सत्तेवरती आल्यावरती आमचे मित्रपक्ष त्यांची जुनी भूमिका विसरली असतील, याचा अर्थ त्यांनी विसरलेल्या भूमिका आमच्यावर लादू नयेत. आम्ही आमची भूमिका घेऊन पुढे जाणार. हिंदुत्वाची आमची भूमिका आहे. भ्रष्टाचारासंदर्भात शिवसेने आम्ही वेगळे पक्ष आहोत, आम्ही सत्तेत सहभागी आहोत, पण सत्ता आमची नाही आहे. ज्या दिवशी संपूर्ण सत्ता शिवसेनेची असेल महाराष्ट्रात देशामध्ये, तेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारा. आज आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू, बोलत राहू, आणि या देशामध्ये ज्याला तुम्ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणता, फ्रीडम ऑफ प्रेस म्हणता, ते अजून शिल्लक आणीबाणी लागलेली नाही आहे. आणि आमचं प्रधानमंत्र्यांवर जे प्रेम आहे ते करू शकतील असं आम्हाला वाटतं. त्यांनी केलं पाहिजे.
अनेक विषय आहेत ना. काश्मीरच्या प्रश्नावरती आम्ही गप्प का बसावं? गप्प नाही बसू शकत आम्ही. आसामात ज्या काही गोष्टी मधल्या काळात घडल्या आम्ही गप्प नाही बसू शकत. बांगलादेशमध्ये ज्या गोष्टी घडल्या आम्ही गप्प. दहशतवाद उद्धव ठाकरे गप्प बसणार नाही ते त्यांनी सांगितलेलं आहे. देशहिताचं महाराष्ट्र हिताच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात सत्तेमध्ये असलो म्हणून मूग गिळून बसायचं हे का आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं नाही. नाही, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. तुम्ही त्या काळातले सामना जर काढून वाचाल तर तुम्हाला कळेल. मुख्यमंत्री आमचा असला तरीसुद्धा शिवसेना गप्प बसलेली नाही. सर, मुख्यमंत्री जरी तुमचा असता तरी सामनातून जी भूमिका मांडायची ती तुम्ही मांडली असते असं तुम्ही म्हणतायत. एकीकडे तुम्ही सत्तेत आहात, मित्रपक्ष म्हणून सत्तेत आहात आणि सत्ता विरोधीच बोलताय. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाकडून उघडपणे शिवसेना संभ्रमित आहे, कन्फ्यूज आहे, अशा स्वरूपात शिवसेनेचं वर्णन केलं जातं. करू द्या ना त्यांना. तो बोलण्याचं जर तसं त्यांना आनंद त्यांनी बोलावा. शिवसेना संभ्रमित असती तर 50 वर्षाची ही अशी वाटचाल केली नसती शिवसेनेनं आणि तुमच्याशी टक्कर देऊन सगळ्यांशी अख्खी सत्ता उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध, शिवसेनेच्या विरुद्ध, देशाची, राज्यांची महाराष्ट्रात उतरूनसुद्धा आम्ही 63-64 आमदार निवडून आणले नसते. हे काय संभ्रमित असल्याचं लक्षण नाही. आम्ही विचाराने दिशेने आमची दिशा पक्की आहे, विचार पक्का आहे. आम्ही संभ्रमित माणूस भरकटतो, आपला विचार बदलतो. मग काश्मीर विषय असेल, आपला विचार बदलतो. मग काळ्या धनाविषयी असेल, आपला विचार जुना बदलतो. मग महागाई विषय असेल, पाकिस्तान विषय. आम्ही आमच्या विचारापासून भरकटलेलो नाही. याला संभ्रमित अवस्था म्हणत नाही, त्याला पूर्ण जागेपणे घेतलेला निर्णय म्हणतात. सर, खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्रबरोबर जी तुम्ही चर्चा केली त्यासाठी. मुख्यतः शिवसेना संभ्रमित नाही आणि धक्कातंत्र हे शिवसेनेचं सर्वात जुनं असं एक हत्यार आहे जे सामनाच्या माध्यमातून सातत्यानं समोर येताना पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे राज ठाकरेंबद्दल काय भूमिका घेणार हे उद्धव ठाकरेच ठरवतील आणि तो राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राला आणि राजकीय व्यवस्थेला एक मोठा धक्का असेल का याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र संजय राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे की पाकिस्तानमध्ये जाण्यासंदर्भात भाजपनं पुनर्विचार करावा सार्कच्या बैठकीला. कारण जो पाकिस्तान दहशतवाद फैलवतो आहे, जो पाकिस्तान भारताचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या पाकिस्तानशी चर्चा करावी का हा प्रश्न वेळोवेळी शिवसेना उपस्थित करत आली आहे. बघत रहा जय महाराष्ट्र.